गुढीपाडवा 2026 गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याचा अचूक शुभ मुहूर्त कधी आहे? कोणते दुर्मिळ योग आलेले आहेत? कोणते अशुभ योग आलेले आहेत? राहू काळ कधी आहे? चुकूनही यमगंड काळामध्ये गुढी उभारू नका, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आयुष्यभराचे भोग तुमच्या मागे लागतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व गुढीपाडव्याला प्राप्त आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा मानला जातो. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो मराठी संस्कृतीचा अभिमान आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होतं आणि म्हणून अनेक लोक या दिवशी नवीन संकल्प करतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात, त्यांना 3.5 मुहूर्त असे म्हणतात. हे 4 दिवस म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि अर्धा मुहूर्त दिवाळीचा पाडवा. या दिवशी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते, म्हणजे हा दिवस स्वतःच शुभ असतो. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर हा दिवस इतका शुभ दिवस आहे तर मित्रांनो, पंचांगानुसार 2026 मध्ये अमावस्या तिथी 18 मार्च सकाळी 8:25 सुरू होते आणि 19 मार्च सकाळी 6:52 समाप्त होते. अमावस्या संपल्यानंतर लगेच चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होते. कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणून 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी गुढी उभारण्यात कोणताही दोष मानला जात नाही. मित्रांनो, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की पूर्ण सृष्टी त्रिदेव संचलित आहे. ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू पालन, महेश संहार या देवांपासून निर्मिती लहरी सृष्टी संचलित करतात. त्यातील ब्रह्मलहरी किंवा प्रजापती लहरी ब्रह्मदेवानी विश्व निर्मिती केली. ती पाडव्याच्या दिवशीच पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणून नूतन वर्ष म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो अशी मान्यता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण अत्यंत जल्लोषात पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा पुरणपोळीचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळी काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढीपाडवा 2026 या मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून होणार आहे. या वर्षी सुरू होत आहे सिद्धार्थ नाम संवत्सर. हे नावच सांगतं, जे प्रयत्न करतात त्यांना यश मिळणार. पण एक अट आहे, सुरुवात योग्य पद्धतीने झाली पाहिजे. गुढीपाडव्याच्या दिवशी काही शुभ योग देखील आलेले आहेत आणि काही अशुभ योग देखील आलेले आहेत. तर ते कोणते शुभ योग आहेत? वाहन खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे, एखाद्या नवीन व्यवसायाची कामाची सुरुवात करणे. तर हे करताना आपण शुभ वेळा बघणे हे अत्यंत आवश्यक असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून नवीन कामाची सुरुवात ही केली जाते. 19 मार्च 2026 वार गुरुवार. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ अत्यंत पवित्र व शांत असते. या वेळेत दुसरे काही काम तुम्ही करू शकता, पण गुढी उभारावी की नाही हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर थोडं थांबा, कारण ही वेळ जरी शुभ असली तरी गुढी उभारण्यासाठी अचूक शुभ वेळ नाही. त्यामुळे या वेळेत तुम्ही गुढी उभारू शकत नाही. उभारण्याचा अत्यंत पवित्र व अचूक शुभ मुहूर्त मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर या अचूक वेळेतच तुम्ही गुढी उभा केली तर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येईल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल व तुमच्या घराची भरभराट होईल. तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठेही स्किप करू नका. व्हिडिओला एक लाईक करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे. आपलं घर स्वच्छ करा, कारण स्वच्छता ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष ध्यान द्या. गुढीपाडव्याच्या दिवशी अभंग स्नानाला
खूप महत्त्व आहे. स्नान करून तयार व्हा, आपल्या देवासमोर देवघरात दिवा लावा. ही वेळ तयारीसाठी सर्वोत्तम आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग देखील आलेले आहेत. तर ते कोणते योग आहेत आणि आपण कोणती कामे या योगामध्ये केली पाहिजेत हे जाणून घेऊया. मित्रांनो, या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली योग आहे, ब्रह्मयोग. तर हा ब्रह्मयोग ज्ञान वाढवतो, यश देतो, आध्यात्मिक प्रगती करतो. या योगात केलेली सुरुवात ही दीर्घकाळ टिकते. गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत दुर्मिळ दुसरा योग आलेला आहे, तो म्हणजे शुक्ल योग. रात्री 1:16 पर्यंत आहे. शुक्ल योग सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. या योगात घरात आनंद आणि समाधान वाढतं. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या या शुभ दिवशी काही अशुभ योग देखील आलेले आहेत. हे योग अत्यंत धोकादायक देखील आहेत. त्यामुळे या योगामध्ये काही कामे करणे हे आवर्जून टाळा. मित्रांनो, यावर्षी एक गोष्ट लक्षात ठेवा, अंगारक योगाचा प्रभाव चालू आहे. त्यामुळे राग, चिडचिड, चुकीचे निर्णय वाढू शकतात. म्हणून या दिवशी शांत राहा. वाद विवाद, भांडणं, कलह टाळा. कोणाची निंदा करू नका, अपशब्द वापरू नका, सकारात्मक बोला, देवाचं नाव घ्या, नामस्मरण करा, मंत्र जप करा. तुमचं मन शांत राहील. गुढीपाडव्याच्या दिवशी मित्रांनो, योग्य वेळ पाळा. नवीन कामे सुरू करायची असतील, तर काही खरेदी करायचं असेल तर अचूक वेळ माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. दुपारी 2:15 ते 3:45 राहू काळ. आता येतो सर्वात धोकादायक काळ, राहू काळ. 2:15 ते 3:45 या वेळेत काही शुभ काम करू नका. गुढी उभारू नका, वाहन घेऊ नका. हा काळ अडथळे आणि अडचणी निर्माण करतो. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या या पवित्र व शुभ काळामध्ये वाहन खरेदी करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी करणं आवर्जून ही खरेदी केली जाते. जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहन घेणार असाल, त्यासाठी अचूक आणि शुभ वेळ माहीत असणं किंवा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 9:35 ते 11:33 मिनिटापर्यंत ही वेळ सर्वोत्तम आहे. वाहन खरेदी करताना नारळ फोडा, देवाचं नाव घ्या आणि अचूक शुभ वेळेत वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते. शुभ वेळेस जर तुम्ही हे काम केले तर तुमच्या जीवनातील अनेक अडथळे अडचणी कमी होऊ शकतात. गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ असला तरी या वेळेत एक अत्यंत अपवित्र म्हणजेच अशुभ काळ देखील आलेला आहे. अशुभ काळामध्ये कोणतेही खरेदी किंवा गुढी उभारणे, एखाद्या नवीन कामाची सुरुवात करणे, सोने चांदी खरेदी करणे या काळामध्ये टाळा. ही अत्यंत अशुभ काळ ज्योतिषशास्त्रानुसार मानला जातो तर आहे. हा यमगंड काळ हा अत्यंत अशुभ काळ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी हा यमगंड काळ नेमका कधी आलेला आहे, यमगंड काळ अचूक वेळ काय आहे आणि या काळामध्ये कोणत्या चुका टाळाव्या. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:45 ते 18:15 पर्यंत यमगंड काळ आहे. यमगंड काळ ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ काळ मानला जातो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 6:45 ते 8:15 यमगंड काळ आहे. या वेळेत गुढी उभारू नका, नवीन काम सुरू करू नका, फक्त पूजा तयारी करा. यमगंड काळामध्ये शुभ सुरुवात कोणत्याही कामाची चुकूनही करू नका आणि गुढी चुकूनही उभा करू नका. मित्रांनो, आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी हा एक काळ अत्यंत अशुभ मानला जातो तर तो आहे गुलिक काळ. तर या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य, नवीन कामाची सुरुवात चुकूनही करू नये, कारण हा अशुभ काळ मानला जातो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 9:30 ते 11 हा गुलिक काळ. पण 9:30 ते 11 या गुलिक काळामध्ये या वेळेत गुढी उभारणे टाळा, नवीन वस्तू खरेदी करणे टाळा, कारण या वेळेचा परिणाम हा मंद असतो. 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभ आणि अचूक शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता सर्वात जास्त शुभ काळ मानला जातो हे अगोदर जाणून घेऊया. कारण की हीच ती शुभ मुहूर्ताची वेळ आहे जी आपण आवर्जून पाळलीच पाहिजे. या काळामध्ये गुढी ही आवर्जून उभा केली पाहिजे. या काळामध्ये उभा केलेली गुढी आपल्या
घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येत असते. शुभ काळामध्ये जर आपण गुढी उभारली तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होऊन घराची भरभराट होईल. येणारे वर्ष हे तुम्हाला सुख समृद्धी नक्कीच देईल. तर ती कोणती अचूक शुभ वेळ आहे हे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. सकाळी 8:15 ते 9:30 शुभ सुरुवात सुरू होत आहे. खरा शुभ काळ. या वेळेत गुढी उभारू शकता, पूजा सुरू करू शकता. या वेळेत उभारलेली गुढी घरात सुख समृद्धी आणते. मित्रांनो, हा काळ देखील शुभ काळ मानला आहे. अचूक वेळ नाही, गुढी उभारण्याची अचूक शुभ मुहूर्त मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी आता जाणून घेऊया तो अचूक शुभ मुहूर्त, ती अचूक शुभ वेळ. तर सकाळी 9:35 ते 11:33 सर्वात बेस्ट वेळ आहे. सर्वात शुभ वेळ. गुढी उभारण्याचा अचूक शुभ मुहूर्त. या वेळेमध्ये गुढी उभारू शकता. मित्रांनो, हीच ती वेळ जी तुम्ही मिस करू नये. 9:35 ते 11:33 हा सर्वात उत्तम मुहूर्त आहे. या वेळेत गुढी उभारा. नवीन वाहन खरेदी करा म्हणजे घ्या. नवीन काम सुरू करा. सोने चांदी खरेदी करू शकता. या वेळेत केलेलं काम दीर्घकाळ टिकणारं असतं. संध्याकाळचा 4 नंतरचा मिश्र काळ. संध्याकाळचा वेळ मिश्र परिणाम देणारा असतो. जर सकाळी जमलं नाही तर फक्त साधी पूजा करा, पण गुढी सकाळीच उभारलेली असावी. गुढी उतरवणे याचा देखील अचूक शुभ मुहूर्त माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. तर गुढी उतरवण्याचा अचूक वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6:30 ते 7:30 गुढी उतरवावी. कडुलिंब खावा आणि देवाचे आभार माना. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक दिवस नाही, तर तो तुमच्या संपूर्ण वर्षाची दिशा ठरवतो. जर तुम्ही योग्य वेळ पाळली तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता.